लढत पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। त्यातच अजित पवार गटातल्या पदाधिकाऱ्यांना भर सभेमध्ये मडकं फोडल्यानं बारामतीतील राजकीय वातावरण तापले। मडकं फोडून तुम्ही कशाची वाट बघताय असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारलाय। सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाहीत तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं म्हणत रविराज तावरे यांनी सर्व लोकांसमोरच मडकं फोडलं। तावरेंच्या या कृतीवर आता शरद पवार गट आक्रमक झालाय। काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्या संपूर्ण घटनेवर टीका केली। आव्हाड म्हणतात, मडके कधी आणि का फोडलं जातं हे वेगळं सांगायला नको। मडके फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे। अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडकं असतं। मृत्यूचा संकेत मडक्यातून दिला जातो। बारामतीच्या सभेत जे घडलं ते अघोरी विद्येतून घडलेलं आहे। मडकं कोणी फोडलं, कशासाठी फोडलं यापेक्षा पुरोगामी शरद पवारांच्या सभेत तुमच्या बारामती परिसरात मडकं फोडलं गेलं। हे मडकं फोडायला ज्यानं सांगितलं त्याच्या मनालाच हे मडकं का फोडलं हे माहीत असेल, पण जे झालं ते वाईटच झालं असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले।